हाय, गुड मॉर्निंग. सकाळी उठल्या मी सगळ्यात अगोदर ब्रश करून घेतला मस्तपैकी. ब्रश केल्यानंतरून इच्छा झालेली पोहे खायची, सो मी पोहे बनवले नाश्त्याला आणि मस्त पोहे खाता खाता मी मस्त टी व्ही बघितला. थोडेसे गाणे ऐकत होती. सकाळी सकाळी माइंड फ्रेश होतं थोडंसं टी व्ही बघितल्यानंतर वायफायवाले दादा आले तर मला खूप बोरिंग झालं. बट ते वायफायवाले दादा खूप मन लावून काम करत होते आणि मग वायफाय जॉईन झालं आणि त्याच्यानंतर मी बोललो का आता चला चाय बनवूया. सो मी अगोदर सरबत बनवलेला होता, सो मी तो फेकून दिला आणि त्याच्यानंतर मी चाय बनवायला घेतला. चाय पिला मस्तपैकी, कारण की मला खूप झोप येत होती सकाळी सकाळी आणि आज मला ऑफिसला पण सुट्टी होती. त्यामुळे मग मी म्हटलं चला अजून एकदा आपण चहा पिऊया, कारण की नाश्ता मी केला होता. त्याच्यानंतर मी चहा बनवून झाला आणि त्याच्यानंतर मी थोडंसं किचन वट्टा धुवून घेतला, कारण की मी सकाळी जे पोहे बनवलेले ते थोडंसं खाली वगैरे किचन वट्टा घाण झालेला होता. त्यामुळे मग मी तो मस्तपैकी स्वच्छ पाण्याने धुवून घेतला. मग चहा उकळला तर मी त्याच्यामध्ये दूध टाकलं, तुम्हाला दिसत असेल. आणि मी एकटीच होती चहा प्यायला, त्यामुळे मी कमी प्रमाणात दूध ओतला आणि दूध ओतला आणि त्याच्यानंतर मग माझा चाय एकदम असा तयार झाला. सो मी चाय पिला. त्याच्यानंतर मला बाहेर जाऊ वाटलं, सो मी मंदिरात गेली आणि भोलेनाथाच्या मंदिरात गेलेली. सो तुम्ही खूप छान असा पाया पडला, दर्शन केलं, खूप पॉझिटिव्ह वाइब्स येते. बाय.